नमस्कार मित्रांनो, आय.एस. अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विज्ञान या सिरीजचा पार्ट नंबर 5 बघणार आहोत आणि याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काही बघितलं आहे, कार्य आणि ऊर्जा याच्यामधला फरक बघितला आहे. आता कार्य आणि ऊर्जा याच्यावरचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे याच्यावरचे न्यूमेरिकल्स, ज्याला आपण प्रॉब्लेम्स असे म्हणतो. ओके, तर याच्यावरचे न्यूमेरिकल्स म्हणजे आपण जे उदाहरण असतात, जे मॅथमॅटिकल उदाहरण असतात, ते आज आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. बघा, आजची सिरीज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये आपण काय मोस्टली जे काही कार्य आणि ऊर्जा याच्यामधला जो डिफरन्स आहे आणि याचा उपयोग ऍक्च्युअल मध्ये कसा करतात. ओके, तर याच्यावरती आपण आज भर देणार आहोत आणि याच्यावरचे डिफरंट टाइप्सचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत, जेणेकरून आपली याच्यावरती चांगली कमांड बसेल. ओके, चला तर आता बघूया पहिला एक्झाम्पल. बघा, याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय की 4 किलोग्रॅम वजनाची एक वस्तू क्षितिज दिशा किंवा कोणतीही दिशा असू द्या मध्ये 5 मीटर प्रति सेकंद जात आहे. याची गती 10 मीटर प्रति सेकंद पर्यंत वाढवण्यासाठी किती कार्य करावे लागेल. आपल्याला विचारलंय की कार्य किती करावं लागणार आहे. ओके, बघा, आता आपण कार्य आणि ऊर्जा याच्यामध्ये आपण काय बघितलं की आपल्याला काय बघता येतं की कार्य एखाद्या वस्तूवरती केलेले कार्य आपण त्याला कार्य असं म्हणतो. ओके, आणि एखाद्या वस्तूमध्ये असलेली जी काही ऊर्जा असते तिच्या स्थितीमुळे किंवा तिच्या गतीमुळे जी ऊर्जा प्राप्त होते त्याला आपण दोन टाईपच्या वेगवेगळ्या ऊर्जा म्हणतो, एक गतिज ऊर्जा आणि एक स्थितीज ऊर्जा. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की एक 4 kg वजनाची एक वस्तू आहे, ती काय करते की 5 मीटर प्रति सेकंदाने जात आहे. ओके, आणि याची गती 10 मीटर प्रति सेकंद पर्यंत वाढवायची आहे. तर किती कार्य करावे लागेल. आता आपण सगळ्यात पहिले याला लागणारी ऊर्जा काढूया. बघा, आता गती इथं दिल्यामुळे आपल्याला गतिज ऊर्जेचं सूत्र इथं वापरावं लागेल. बघा, गतिज ऊर्जे जे सूत्र आहे ते आपण पहिले लिहूया आणि सगळ्यात पहिले लिहूया की आपल्याला दिलं काय. बघा, सगळ्यात पहिले आपण लिहू याचं वस्तुमान दिलंय आपल्याला. ओके, वस्तुमान. बघा, इथं वजन नसून हा वस्तुमान आहे, लक्षात ठेवा. वस्तुमान जो दिलाय आपल्याला 4 kg. ठीक आहे, आणि दिशामध्ये याचा एक स्पीड बघा, तुम्ही इथं बघितलं 5 मीटर प्रति सेकंद म्हणजे 5 मीटर पर सेकंद, आणि याची गती 10 मीटर पर सेकंद. बघा, याच्यामध्ये दोन स्पीड असतात. एक असतं इनिशियल स्पीड, म्हणजे सुरुवातीचा जे वेग असतो तो यू ने डिनोट करतात, लक्षात ठेवा. याला आपण म्हणतो सुरुवातीचे वेग. ओके, सुरुवातीचे वेग हे लक्षात ठेवा. यू ने दाखवतो आपण आणि यू ने किती दिले, 5 मीटर पर सेकंद. ओके, या पद्धतीने दिलंय. आणि व्ही ने आपण डिनोट करतो की शेवटचा वेग. ओके, किंवा त्याला फायनल वेग असं म्हणतो. ओके, लक्षात ठेवा, शेवटचा वेग हा झाला फायनल वेग. फायनल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी किती सांगितली, 10 मीटर प्रति सेकंद पर्यंत वाढवायची आहे त्याला. ह्या दोन गोष्टी दिल्या आहेत, तर आपल्याला सांगितलं की कार्य किती करावे लागेल. ओके, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, आपल्याला इथं गतिज ऊर्जा काढायची आहे की गतिज ऊर्जा किती आहे त्या वस्तूची. आता गतिज ऊर्जेचं सूत्र आपल्याला काय माहिती आहे की गतिज ऊर्जा आपण लिहितो 1/2 m इंटू व्ही स्क्वेअर. ओके, आता हे मराठीत लिहूया आपण. 1/2 m चा अर्थ होतो वस्तुमान, लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा वस्तुमान. m म्हणजे त्याला आपण मास म्हणतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी इझी होईल. व्ही म्हणजे वेलोसिटी किंवा तुम्ही वेगही कन्सिडर करू शकतात. ओके, आणि वेगचा वर्ग. आता या पद्धतीने आपल्याला इनिशियल पण दिलं आणि फायनल पण दिलं. तर ह्या पद्धतीने याचा एक फॉर्म्युला होतो, लक्षात ठेवा. कधी हा फॉर्म्युला तुम्हाला पूर्ण आयुष्यामध्ये कामात येईल. 1/2 m व्ही स्क्वेअर मायनस 1/2 m यू स्क्वेअर. ओके, तर आपल्याला काय कळालं की जे किती कार्य करावे लागेल पर्यंत वाढवण्यासाठी हे जे असतं, तर हे लक्षात ठेवा, जे गतिज ऊर्जामधला जो बदल असतो तो असतो 1/2 m v स्क्वेअर मायनस 1/2 m u स्क्वेअर. ओके, तर आता याच्यामध्ये काय, व्ही चा अर्थ होतो शेवटचा वेग आणि यू चा अर्थ होतो पहिला वेग किंवा सुरुवातीचा वेग किती होता. याच्यामधून हे काही मायनस केले तर आपल्याला किती कार्य केलंय ते कळतं आपल्याला. ओके, तर बघा, आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, 1/2 m आणि 1/2 m इथं कॉमन आहे. कॉमन घेऊया, 1/2 m आणि मध्ये येणार. आता 1/2 m इथं गेलं तर इथं उरणार फक्त व्ही स्क्वेअर मायनस चिन्ह तसंच, इथून पण 1/2 गायब झालं तर इथं उरणार यू स्क्वेअर. ओके, तर हा आपला फॉर्म्युला झाला, लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारलंय की किती कार्य करावं लागेल, एखादी वस्तूची गती एवढी आहे आणि ती एवढ्याने वाढवायची आहे, तर आपल्याला करावे लागणारे कार्य किती, लक्षात ठेवा. दोन गतिज ऊर्जेचा फॉर्म्युला आहे हा, की W इज इक्वल टू 1/2 m व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करूनच ठेवा. ओके, आणि आला कसा आहे मी तुम्हाला हे दाखवलं इथं वरती. या पद्धतीने लक्षात ठेवा, एकदम सिंपल फॉर्म्युला, याच्यामध्ये काहीच आपल्याला करायचं नाहीये. ओके, तर आता बघा, आता याच्यामध्ये आपण किमती टाकूया.
की काय आहे की 1/2 एम, एमचं किती दिलं, वस्तुमान किती आहे 4 kg. 4 kg इथं लिहिलं आपण. आणि व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर लक्षात ठेवा, शेवटचा मायनस स्टार्टिंगचा होता, तर त्याच्यामुळे आपल्याला बरोबर आन्सर येतं व्ही स्क्वेअर. आता व्ही स्क्वेअर किती आहे, शेवटचा वेग किती सांगितलं आपल्याला 10, आणि 10चा वर्ग सांगितलाय, मायनस यू स्क्वेअर किती आहे की यू म्हणजे किती आहे, तो आहे 5, त्याचा वर्ग. आता हे कसं सॉल्व्ह करणार, आपण सिंपल वेने जायचं, 1/2 गुणिले 4 तसेच. ओके, 10चा वर्ग हा होतो 100, वजा 5चा वर्ग हा होतो 25. बाकीचं हे तसंच ठेवायचं, 1/2 इंटू 4 इंटू 100 मधून 25 गेले, उरतात आपले 75. आता बघा, हा 2 गेला, बेक बे, बे दुने 4. आता उरणार किती मग, 2 गुणिले 75. आता 2 गुणिले 75 किती होतात बघा, 70 चे डबल होतात 140, आणि 5चे डबल होतात 10, म्हणजे हे झाले 150. 150 आणि याचं युनिट येतं जूल. तर आपलं आन्सर काय आलं की एखादी वस्तू आहे ती जर कोणत्याही दिशेमध्ये जात असेल आणि 5 मीटरचं स्पीड तिला 10 मीटर करायचं आहे, तर ते वाढवण्यासाठी किती कार्य करावे लागते, तर त्याचा फॉर्म्युला येतो W इज इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. ओके, आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये समजा आपण व्हॅल्यू टाकल्या प्रॉपरली, तर आपल्याला ह्या पद्धतीचा आन्सर येतं. बघा एक्झाम मध्ये काय करणार ते, ह्या इथं ह्या वस्तूचा वेग, ह्या वस्तूचं वजन चेंज करू शकतात, ते इथं स्पीड चेंज करू शकतात, आणि तुम्हाला हा सेम टू सेम फॉर्म्युला वापरून हेच क्वेश्चन येतील. बघा, तुम्हाला फक्त याची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करायची आहे. आता याच टाइप मध्ये आपण दुसरा प्रश्न बघूया. बघा, आता आपल्याला काय विचारलंय की 4 kg वजनाची वस्तू स्थिर अवस्थापासून 10 मीटर प्रति सेकंद पोहोचण्यासाठी किती कार्य करावे लागेल. आता परत कार्य विचारलंय, एक लक्षात ठेवायचं, इथं गतीचं आलं की त्याची स्पीड वाढवायची आपल्याला, तर इथं गतीज ऊर्जेचं सूत्र वापरायचं आहे. ओके, तर आपल्याला काय माहिती आहे की आता आपण दिलेला डेटा लिहूया. पहिले एम, एम आपल्याला दिला, मास दिला 4 kg. ओके, या पद्धतीने लिहत चला. आणि आपल्याला सांगितलं की स्थिर अवस्थापासून 10 मीटर प्रति सेकंद, म्हणजे बघा, सगळ्यात पहिले आपल्याला यू म्हणजे काय, हे बघा यू आपण चेक करून घ्यायचं, यू काय दिलंय. यू हा सुरुवातीचा वेग आपल्याला सांगितलंय, सुरुवातीचा वेग वेग असतो, आणि दुसरा असतो व्ही, हा येतो शेवटचा वेग. वेग. ओके, आता आपल्याला मागच्या एक्झाम्पल मध्ये बघा, आपल्या सुरुवातीचा वेग काय दिला होता की एक वस्तू दिशामध्ये प्रति सेकंदाने जात आहे. आपल्याला सांगितलं होतं का स्थिर होती, नाही, तर ही चालली होती 5 मीटर, त्याच्यामुळे आपण यू घेतला 5 मीटर पर सेकंद. आता इथे बघा, इथे काय सांगितलंय, 4 kg वजनाची वस्तू स्थिर अवस्थेपासून आहे. स्थिर अवस्था म्हणजे स्टार्टिंगचा तिचा वेग किती होता, 0 होता, बरोबर, कारण स्थिर अवस्था होती. आणि त्याने काय केलं की 10 मीटर प्रति सेकंद, म्हणजे शेवटचा वेग जो झाला 10 मीटर पर सेकंद एवढा झालाय. तर आपल्याला विचारलंय की वर्क डन किती किंवा कार्य किती, तर आपण काय लिहिणार, W चा सेम टू सेम आपला फॉर्म्युला लिहायचा की 1/2 एम व्ही स्क्वेअर. बघा, सगळ्यात पहिले तर व्ही स्क्वेअर मायनस 1/2 एम यू स्क्वेअर, बरोबर. आता इथे काय होणार, जसा जर तुमचा हा फॉर्म्युला लक्षात असेल, 1/2 कॉमन येणार, हा येणार व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. आता आपण इथं काय करणार, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार, 1/2 इंटू एम किती आहे आपलं 4 kg आहे, गुणिले व्ही स्क्वेअर म्हणजे शेवटचा स्पीड किती होता 10, 10चा वर्ग, वजा यू स्क्वेअर स्टार्टिंगचा होता 0चा वर्ग. तर आता किती होणार, हा 1/2 इंटू 4 इंटू 10चा वर्ग, म्हणजे हा झाला 100, 100 मधून 0 गेले म्हणजे 100च उरणार, बरोबर. तर हे झालं असं. आता 2 बेक बे, बे दुने 4, आणि 2 गुणिले 100 किती होतात, हे होतात 200, 200 जूल. बघा, लक्षात ठेवा, या पद्धतीने समजा आता स्थिर अवस्थेपासून आपल्याला विचारलं, त्याच्यामुळे आपल्या स्टार्टिंगचा वेग वेग जो होता तो 0 होता. जर एखादा स्पीड दिला असेल की 4 मीटर पासून 10 मीटर पर्यंत, 5 मीटर पासून 10 मीटर पर्यंत, स्टार्टिंगचा स्पीड दिला तर तो यू कन्सिडर करायचा, शेवटचा स्पीड दिला तर तो व्ही कन्सिडर करायचा. ओके, या पद्धतीने आपण हा एक्झाम्पल बघितला. अजून एक याच्यामधलाच एक एक्झाम्पल बघूया. 4 kg वजनाची वस्तू 10 मीटर प्रति सेकंड ने जात आहे. ओके, जर कार्य करून तिला थांबवले तर होणारे कार्य किती. ओके, बघा, आज सांगितलंय की एक वस्तू आहे, ही चालली आहे 10 मीटर प्रति सेकंदने चालली आहे, आणि काय केलं आपण, याला एक माणूस आला आणि एका माणसाने इथं येऊन थांबवलंय. ओके, त्याने डायरेक्टली स्टॉप केलं. पहिले 10 मीटर प्रति सेकंदने जात होती, त्याच्यानंतर या माणसाने थांबवलं, तर आपल्याला सांगितलं की या माणसाने किती कार्य केलं, की थांबवण्यासाठी किती कार्य केले. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की सगळ्यात पहिले डेटा लिहायचा, आपल्याला दिलंय
वजन किंवा वस्तुमान, आपण याला वस्तुमानच म्हणूया, वजन चुकीचं आहे, की m इज इक्वल टू 4 kg, म्हणजे मास 4 kg आहे. आणि वस्तू 10 मीटर प्रति सेकंदने जात आहे. बघा आपल्याला स्टार्टिंगला सांगितलं की स्थिर आहे ती वस्तू, नाही. तर ती वस्तू 10 मीटर प्रति सेकंदने म्हणजे u, म्हणजे सुरुवातीचा वेग किती झाला तो 10 मीटर प्रति सेकंद. बरोबर. आणि आपल्याला काय सांगितलं की त्या माणसाने काय केलं, जर कार्य करून थांबवलं, म्हणजे शेवटचा स्पीड काय होता तिचा, थांबवली ही वस्तू म्हणजे तिचा शेवटचा स्पीड झाला 0. ओके, ही गोष्ट समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बघा स्टार्टिंगच्या वस्तूमध्ये आपल्याला u0 होता, इथं v0 आहे. ओके, थांबवली, तर आपल्याला कार्य काढायचं आहे. सेम टू सेम वस्तू चालणारी आहे, त्याच्यामुळे आपला w इज इक्वल टू काय होणार, की 1/2 mv² मायनस 1/2 mu². ओके, आता याच्यामधून परत 1/2 कॉमन काढणार, 1/2 m कॉमन. आता इथे येणार v² मायनस u². ओके, हा झाला आपला फॉर्म्युला. आता याच्यामध्ये आपण टाकणार किमती. 1/2 m म्हणजे 4 झालं, v² किती होतं आपला बघा, तर v वेलोसिटी 0 आहे आपली, 0, वजा u² हा होतो 10चा वर्ग. आता इथं किती होणार, की 1/2 गुणिले 4, आणि हा कंसात किती, 10चा वर्ग किती होतो, हा होतो 100. बरोबर, 100. आणि हा मायनस चिन्ह तसंच येणार याला. बरोबर, मायनस चिन्ह तसंच आहे, कारण 10चा वर्ग आणि 100. आता इथं किती येणार, बेकबे बेदुने 4, म्हणजे 2 गुणिले वजा 100. तर आपला आन्सर किती आलं, वजा 200 जूल. बघा, वजा 200 जूल का आलं, बघा ह्या माणसाने थांबवलंय. थांबवलंय म्हणजे त्यांनी अपोजिट साइडने फोर्स लावला, अपोजिट साइडने फोर्स लावला, तर कार्य जे झालंय ते शून्य कार्य झालंय, सॉरी निगेटिव्ह कार्य झालंय. ओके, त्याच्यामुळे हे निगेटिव्ह मध्ये येणार. लक्षात ठेवा, एखादी वस्तू जेव्हा पण थांबते त्याच्यावरती अपोजिट फोर्स ऍक्ट होतो, विरुद्ध दिशेने फोर्स ऍक्ट होतो, आणि विरुद्ध दिशेने जेव्हा फोर्स ऍक्ट होतं किंवा वर्क होतं, तर ते निगेटिव्ह मध्ये असतं. ओके, या पद्धतीने लक्षात ठेवा. आपण आता 3 कन्सेप्ट कोणत्या बघितल्या. सगळ्यात पहिले, एखादी वस्तू काहीतरी स्पीडने जाते, 5 मीटरने जाते, आणि तिला 10 मीटर पर सेकंदने करायचं आहे आपल्याला. ओके, तर काय आहे इथं, u हा झाला इनिशियल स्पीड, आणि फायनल स्पीड v हा झाला. एखादी वस्तू स्थिर अवस्थेत आहे म्हणजे त्याचा u 0 होतो. बरोबर, आणि एखादी वस्तू थांबवली आपण, काही स्पीडने जात होती, 5 मीटर पर सेकंदने जात होती, आणि तिला थांबवलं म्हणजे v 0 झालाय. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, ह्या 3 टाईप सोडून कार्य आणि ऊर्जामध्ये कोणतेच एक्झाम्पल विचारले जात नाही. याच्यावरची चांगली प्रॅक्टिस करा, 100% हेच एक्झाम्पल विचारले जाणार. ओके, चला आता पुढचा टाईप आपण बघूया याच्यामध्ये अजून थोडासा, की गतिज ऊर्जेवरचे. बघा, गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा याच्यावरचेच क्वेश्चन विचारले जातात. आता मी ह्या सिरीज मध्ये मॅक्सिमम जे पुढे पण न्यूमेरिकल्स आहे ते सगळे सॉल्व्ह करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला याच्यावरती चांगली पकड येईल. ओके, आता पुढचं बघा, की 4 मीटर प्रति सेकंद वेगाने जाणारी चेंडूची गतिज ऊर्जा किती. आपल्याला काय सांगितलंय, की गती दिली आहे. ओके, वेग वेग दिलाय आपल्याला. सगळ्यात पहिले वेग लिहून घेऊया आपण. 4 मीटर प्रति सेकंद, मीटर पर सेकंद असं लिहितात. चेंडूचे वस्तुमान दिले आपल्याला इथं m. ओके, m किती दिलंय, 0.5 kg. तर आता आपल्याला काय करायचंय, गतिज ऊर्जा काढायची आहे. गतिज ऊर्जा, आता गतिज ऊर्जेचं आपण सूत्र लिहूया सगळ्यात पहिले. ओके, गतिज ऊर्जेचं सूत्र काय आहे, तर ते येतं आपलं 1/2 mv². ओके, हा v² आहे, लक्षात ठेवा. आता आपल्याला काय काय दिलंय, m दिलाय आणि v दिलाय, आपण काढू शकतो, आपल्याला सगळं काही आहे आपल्याकडे. ओके, 1/2 मास किती आहे, त्याचं वस्तुमान आहे 0.5, डायरेक्टली पुट केलं. आणि v मीटर पर सेकंड मध्ये दिलंय, की 4 मीटर पर सेकंद, 4चा वर्ग. आता हा किती होणार, 1/2 गुणिले 0.5 इंटू 4चा वर्ग, म्हणजे 4 चोक 16 होतं. बरोबर. आता इथं काय होणार, की दोनाने आपण इथं भाग देऊया, बेकबे बेआठी 16. आता हे झालं 0.5 गुणिले 8. बघा, 0.5 तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. 0.5 चा अर्थ होतो अर्धा, बरोबर, एकाचा अर्धा. अर्धा करायचा आहे, तर अर्ध्याने समजा तुम्ही 8 ला गुणलं, किंवा तुमच्याकडे बघा 0.5 म्हणजे 50 पैसे आहे, 50 पैशाचे 8 कॉईन आहे, म्हणजे किती रुपये होतील तुमच्याकडे, 4 रुपये होतील. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, तुम्ही काढू शकतात, किंवा आपली जी नॉर्मल मेथड आहे 8×45 करू शकतात तुम्ही, आणि एक पॉईंट आहे म्हणून पॉईंट इथं देऊ शकतात. ओके, या पद्धतीने. किंवा लक्षात ठेवा, जर पैशाच्या टर्म्स मध्ये तुम्ही लक्षात ठेवलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करता येतील. 50 पैसे हे तुमच्याकडे 50 पैशाचे 8 कॉइन्स आहे, म्हणजे 50 पैशाचे 8 कॉइन्स किती होतात, 4 रुपये होतात आपल्याकडे, म्हणजे 4 आन्सर आलं. आणि 4 याचा अर्थ काय, हा जूल मध्ये आहे.
ओके. तर आपल्याला काय कळालं, त्या चेंडूची जी गतिज ऊर्जा आहे ती आहे 4 जूल. ओके. आता पुढं बघूया आपण. बघा, ह्या टाईपचे क्वेश्चन बहुधा एक्झाम मध्ये विचारले जातात. तुमचे एमपीएससी असू द्या, युपीएससी असू द्या, किंवा बाकीच्या कोणत्याही आरआरबीच्या बाकीच्या स्टेट लेवलच्या एक्झाम असू द्या, याच्यामध्ये विचारले जातात की जर एका वस्तूचा वेग दुप्पट केलं तर गतिज ऊर्जा किती होणार. ओके, सिंपल आहे की आपल्याला सांगितलं v, जो वस्तूचा वेग आहे तो केला दुप्पट केला म्हणजे 2 गुणिले v केला, तर आपल्याला विचारलं गतिज ऊर्जा किती होणार. तर आपण सगळ्यात पहिले बघा, याच्यासाठी काय करायचं की गतिज ऊर्जेचं सूत्र लिहायचं. गतिज ऊर्जा, गतिज ऊर्जेचं सूत्र काय आहे की 1/2 mv². बरोबर. आता आपल्याला काय सांगितलं की वस्तूचे वेग दुप्पट केले म्हणजे v च्या ऐवजी आपल्याला काय लिहायचंय, 2v लिहायचंय. बरोबर. तर आपण लिहिणार 1/2 इंटू m, तसंच लिहिणार, आणि v ची व्हॅल्यू काय आहे, 2v. का, तर वेग दुप्पट केलंय, 2v चा वर्ग. तर इथे काय होणार की 1/2 m इंटू दोनाचा वर्ग. बघा, 2v चा वर्ग आहे, दोनाचा वर्ग आणि v चा वर्ग होणार. दोनाचा वर्ग 4 आणि v चा वर्ग v². आता आपण काय करणार की 4 ला बाहेर काढणार. का बाहेर काढणार तर बघू आपण. 4 आता बाहेर येणार, इथे एक कंसमध्ये आपण लिहूया 1/2 बाकीच्या एम व्ही स्क्वेअर. का, बघा तर, कारण हा गतिज ऊर्जेचा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला काय कळत आहे की 4 1/2 एम व्ही स्क्वेअर, आणि 1/2 एम व्ही स्क्वेअर म्हणजे काय आहे, 4 गुणिले गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा. तर याच्यावरून आपल्याला काय प्रूव्ह झालं बघा. समजा एखाद्या वस्तूचा स्पीड, एखाद्या वस्तूचा वेग दुप्पट केला आपण. ओके, दुप्पट केला तर गतिज ऊर्जा किती होते, गतिज ऊर्जा होते हे चौपट होते. ओके, बघा, जर वेग दुप्पट केला तर गतिज ऊर्जा होते 4 गुणिले म्हणजे चौपट होते. बरोबर. तर याचा अर्थ काय, तर गतिज ऊर्जा किती होईल की 4 टाइम्स होणार किंवा चौपट होणार. लक्षात ठेवा, जर वेग डबल गेला तर गतिज ऊर्जा ही चौपट होणार. अजून एक सेम टाईपचा एक्झाम्पल बघूया की एखाद्या वस्तूचा वेग तिप्पट केला तर गतिज ऊर्जा किती होणार. तर आपल्याला इथे काय कळालं, v इज इक्वल टू आपल्याला घ्यायचं आहे 3v, कारण तिप्पट करायचं आहे. बरोबर. परत आपण फॉर्म्युला लिहूया. गतिज ऊर्जा म्हणजे काय, गतिज ऊर्जा च सूत्र काय आहे की 1/2 mv². आता आपण काय करणार, v च्या ऐवजी 3v लिहिणार, m इंटू v च्या ऐवजी लिहिणार 3v चा वर्ग. तर हे होणार 1/2 m इंटू 3चा वर्ग 9 आणि v चा वर्ग v चा स्क्वेअर. ओके. आता 9 बाहेर काढायचा आपण, कारण आपल्याला फॉर्म्युला बनवायचा आहे तो. ओके, 1/2 mv². तर इथं काय कळलं की 9 गुणिले गतिज ऊर्जा. बरोबर. तर आपल्याला काय कळतंय की जी गतिज ऊर्जा ती किती झाली, 9 टाइम्स झाली आहे. समजा वेग तिप्पट केला तर गतिज ऊर्जा किती होते, गतिज ऊर्जा होते 9 पट. ओके, 9 पट. तर याचा अर्थ काय कळलं, समजा आपण वेग दुप्पट केला म्हणजे 2 टाइम्स केला तर आपली गतिज ऊर्जा किती होत होती, ती होत होती चौपट, 4 टाइम्स होत होती. बरोबर. आणि वेग तिप्पट केला तर गतिज ऊर्जा होते 9 वेळेस. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की याचा वर्ग होतोय, वेगाचा वर्ग होतो. बरोबर. वेगाचा वर्ग होतो. समजा आपल्याला विचारलं आता की समजा एखाद्या वस्तूची गतिज ऊर्जा 5 पट केली, सॉरी, एखाद्या वस्तूची स्पीड किंवा वेग, वेग हा 5 पट केला तर गतिज ऊर्जा किती होणार, ही 25 पट होणार. ओके. तर या पद्धतीने आपण तोंडी उत्तर काढू शकतो. बघा, 25 पट का होतोय, समजा v, इथं बघा v चा वर्ग आहे त्याच्यामुळे गतिज ऊर्जा तेवढ्या पटीने वाढणार आहे. ओके, त्या संख्येचा वर्ग होणार, वेगच्या संख्येचा वर्ग होणार आहे. आता बघा, जर एखाद्या वस्तूचे वेग अर्धे केले, वेग अर्धे केले म्हणजे काय, v होता आणि तो 1/2 v केला. बरोबर. 1/2 चा अर्थ होतो, आपण म्हणतो ना 1/2 1/2, 1/2 चा अर्थ होतो अर्ध केलं. तर गतिज ऊर्जा किती, तर आपण परत इथं गतिज ऊर्जेचं सूत्र लिहू, 1/2 mv². बरोबर. आता आपण काय करणार की 1/2 m आणि v च्या ऐवजी लिहिणार v/2, कारण 1/2 v इज इक्वल टू v/2 याचा वर्ग. आता काय होत आहे की 1/2 m v चा वर्ग डिवायडेड बाय 2चा वर्ग होणार, हा 4, 2चा वर्ग 4.
आता हा जो भागिले 4 आहे तो बाहेर घेऊ आपण, की 1/4 होणार तो, बरोबर. बाकीचं लिहूया 1/2 m v². आता इथून काय कळालं, की 1/4 ही झालं गतीज ऊर्जा, बरोबर. तर आपल्याला इथून काय कळतंय, की जी गतीज ऊर्जा आहे ती, समजा आपण अर्धी केली, वेग अर्धा केला, तर गतीज ऊर्जा 1/4 होत आहे. ओके. या पद्धतीने लक्षात ठेवा, वेग अर्धा केला तर 1/4 होणार, वेग दुप्पट केला तर 4 पट वाढणार, वेग तिप्पट केला तर 9 पट वाढणार. ओके, त्याच्या वर्गा एवढा केलं. जर एखाद्या वस्तूची गतीज ऊर्जा 4 पट वाढली असेल, बघा आता आपल्याला उलट विचारलं, तर वेगामध्ये किती बदल झाला असेल. आता आपण जसं फॉर्म्युल्याने बघितलं, काय होतंय, की बघा इथं लिहितो मी वेग आणि इथं लिहितो गतीज ऊर्जा. समजा वेग दुप्पट झाला तर गतीज ऊर्जा किती होते, 4 पट होते. ओके. त्याच्यानंतर वेग तिप्पट झाला, 3v झाला, तर गतीज ऊर्जा होते 9 पट होते. जर आपल्याला विचारलं, की जर गतीज ऊर्जा, बघा इथं बघा, गतीज ऊर्जा 4 पट झाली तर वेगामध्ये किती बदल झाला, तर वेग किती होतंय, दुप्पट होतंय. काय केलं आपण, स्क्वेअर रूट मध्ये 4 लिहायचं, स्क्वेअर रूट मध्ये गतीज ऊर्जा. ओके. वेग जर काढायचा असेल तर हे जाणार स्क्वेअर रूट म्हणजे गतीज ऊर्जा. कळतंय का? बघा, समजा कळत नसेल तर मला कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला चांगल्या अजून वेगळ्या पद्धतीने सांगेल, की वेगचा अर्थ होतोय गतीज ऊर्जा स्क्वेअर रूट मध्ये. समजा बघा, 4 आपण स्क्वेअर रूट मध्ये टाकलं तर हे होणार 2, 9 स्क्वेअर रूट मध्ये टाकलं ते होणार 3, तर आपल्याला इथला आन्सर भेटतंय. ओके. आणि याचा वर्ग केला तर गतीज ऊर्जा, समजा आपल्याला विचारलं एखाद्या वस्तूची गतीज ऊर्जा 4 पट वाढली असेल तर वेगामध्ये किती बदल झाला, 2 पट. जर एखाद्या वस्तूची गतीज ऊर्जा आता बघा 9 पट वाढली असेल, आता इथे सांगितलंय 9 पट, मग आपण डायरेक्टली लिहू शकतो. ओके. आता काय करणार आपण, 9 पट वाढली असेल तर आपल्याला काय कळलं, की स्क्वेअर रूट मध्ये गतीज ऊर्जा केलं तर आपल्याला वेग भेटतोय. ओके, वेग किती वाढला असेल तर आपण टाकणार स्क्वेअर रूट मध्ये 9, तर हे तर 3 तिप्पट. ओके, तर वेग किती वाढला इथं, तिप्पट. ओके. बघा मित्रांनो, कोणत्याही फॉर्म्युल्याची गरज नाही, खूप सिंपल पद्धतीने आपण हे असं करू शकतो आणि याच टाईपचे एक्झाम्पल आपल्याला क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात. ओके. आता बघा अजून एक क्वेश्चन आहे याच्यामध्ये, जर एखाद्या वस्तूची गतीज ऊर्जा, आपण लगेच लिहायचं, गतीज ऊर्जा सांगितलंय आपल्याला. गतीज ऊर्जा समजा सांगितली असेल की 1/4 पट झाली, तर वेग विचारलाय. हा, दरवेळेस लक्षात ठेवा, समजा वेग विचारला तर हा डायरेक्ट स्क्वेअर रूट मध्ये टाकायचा गतीज ऊर्जा. गतीज ऊर्जा आता स्क्वेअर रूट मध्ये टाकली तुम्ही गतीज ऊर्जा 1/4. आता एकाचा जो स्क्वेअर रूट असतो तो 1 असतो आणि 4चा स्क्वेअर रूट असतो 2 असतो. तर आपल्या वेगामध्ये जो बदल झालाय किती झालाय, की वेग अर्धा झालाय. ओके, 1/2 v झालाय. तर या पद्धतीने लक्षात ठेवा, आज आपण गतीज ऊर्जेचे काही एक्झाम्पल बघितले आणि ऊर्जा हा टॉपिक आता आपण स्टार्ट केला आहे. याच्यावरचे आपण खूप सारे एक्झाम्पल बघूया, जेणेकरून आपली पकड खूप चांगली बसेल. बघा, सेम टू सेम एक्झाम्पल हा आरआरबी एनटीपीसी असू द्या, बाकीच्या एसएससी, सीजीएल, जेई कोणतीही असू द्या, याच्यामध्ये ह्याच टाईपचे एक्झाम्पल विचारले जातात आणि आरआरबी मध्ये हमखास याच्यावरती क्वेश्चन येतातच. बघा मित्रांनो, या पद्धतीने आज आपण काही क्वेश्चन्स बघितले आहे जे आपल्याला कार्य आणि ऊर्जा हा टॉपिक समजण्यासाठी खूप चांगले ठरतील. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत. समजा तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही